मुंबईतील जागा वाटपावरती भाजप शिवसेनेची खलबतं. आतापर्यंत 207 जागांवर एकमत. भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार. अमित साटम यांची माहिती. खोपोलीतील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखेंच्या निर्घृण हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर. 5 हल्लेखोरांकडून भर रस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबियांची भेट. कट रचून काळोखेंना मारल्याचा शिंदेंचा आरोप. प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी. मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप. सुनील तटकरेंच्या निवासस्थानी हत्येचा कट रचण्यात आला. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचा तटकरेंवरती गंभीर आरोप. पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंदेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. तर लक्ष्मी सोनाली अंदेकर ही निवडणुकीच्या रिंगणात. आयुष कोमकर हत्या प्रकरणी अंदेकर न्यायालयीन कोठडीत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून तिढा. भांडूप, दादर, माहीम या जागांवरती वाद. सूत्रांची माहिती. मरामतीत विद्याप्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं गौतम अदानींच्या हस्ते उद्या उद्घाटन. शरद पवार आणि अजित पवार लावणार हजेरी. पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याची शक्यता मावळली. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. यासह या डर रहना चाहिए असं म्हणत मनसे नेते मनोज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिकडे आम्ही एकत्र लढत आहोत. तर विदर्भ आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढत असून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरती दिलेत अशी माहिती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. आम्ही पहिल्यापासूनच महाविकास आघाडी म्हणून राज्यामध्ये चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र मनसे आल्यामुळे काँग्रेस थोडी दूर गेली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी चर्चा सुरू असून संजय राऊत यांनी पुढाकार घेतला तर मुंबईत सुद्धा मार्ग निघू शकतो अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मांडली आहे. सोलापुरात मवियाच्या बैठकीत शिवसेना, उभाटा पक्ष आणि मनसेमध्ये वाद झालेला आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील जागेबाबत चर्चा करत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सोलापुरात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये राडा झाला आहे. जागा वाटपाबाबत पत्रकार परिषद सुरू असतानाच शिवसैनिकांनी गोंधळ घातलेला आहे. काँग्रेसने प्रभाग क्रमांक 15 मध्ये 4 ठिकाणी उमेदवार जाहीर केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये वाद रंगलेला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या प्रभागामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र योगेश बहल याच प्रभागातून आग्रही असून या प्रभागात उमेदवारी दिली नाही तर निवडणूक न लढवण्याचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून लवकरच युतीबाबत घोषणा होईल अशी माहिती शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे. निवडणूक लढवत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पक्ष ज्या नेत्याला निवडतो त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं असं म्हणत जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असून महाविकास आघाडीकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास 75 जागांवरती उमेदवार देणार असं वंचितनं स्पष्ट केलं आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, तर युती नक्की होईल, कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवा संवाद मेळावा पार पडला. नाशिकमधून पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकत प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत फूट पडल्याचं पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार चंद्रकांत लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारीसाठी भाजप पदाधिकाऱ्याने पत्नीसह आमदार कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे. ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात येत असल्याचा आरोप केलेला आहे. अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण पोटे यांच्यामध्ये चर्चा झाली. भाजप शिवसेनेच्या युतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस 45, ठाकरेंची शिवसेना 30, शरद पवारांची राष्ट्रवादी 20 आणि माकपत 7 जागांवरती निवडणूक लढणार आहे. तर सोलापुरात मनसेही मवियामध्ये सामील झाली आहे. अजित पवारांना आम्ही आमचा निर्णय कळवल्याची माहिती अंकुश काकडेंनी दिलेली आहे. तर निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी मनसैनिकांनी जल्लोष केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा निर्णय हे केवळ राजकीय समीकरण नसून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. ओबीसींच्या जागेवरती मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केली आहे. जालना महापालिका निवडणुकीत बोगस ओबीसींना उमेदवारी द्याल तर याद राखा, बोगस ओबीसींना उमेदवारी द्याल तर सर्वच उमेदवार पाडून टाकू असा इशारा वाघमारेंनी दिला आहे. पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये भाजपाच्या चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंदेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर लक्ष्मी सोनाली अंदेकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आयुष कोमकर हत्ये प्रकरणात अंदेकर न्यायालयीन कोठडीत आहे. मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. जागावाटपाला पूर्णविराम मिळाल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातील तिसरी पिढी राजकीय आखाड्यामध्ये उतरली आहे. धनंजय माडकांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांनी शक्तीप्रदर्शन करत मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिकमध्ये भाजपाकडून 122 जागा लढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर शिंदेच्या शिवसेनेच्या 45 जागांचा प्रस्ताव भाजपने अमान्य केलेला आहे. शिवसेनेला 35 जागा सोडत असल्याची चर्चा फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील जागांसंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये नवीन समीकरणं जुळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. त्यांनी यावेळेला वृक्षप्रेमींसोबत संवाद साधला. दरम्यान त्यांनी तपोवन परिसरात झाडांची सुद्धा पाहणी केली. पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आलेला आहे. काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नाहीये. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. जालन्यामध्ये महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. लवकरच जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलंय. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचं समोर आलंय. शिवसेनेने नगर परिषद निवडणुकीत 58 पैकी 33 जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. चंद्रपूर महापालिकेसाठी 1328 पेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आलेली आहे. 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे उमेदवारांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.